Good morning children. Today we are going to see standard 4th EVS new chapter air. Air means हवा. हवे विषयी माहिती आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. लेट्स स्टार्ट. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल काय, व्हॉट आर द पीपल इन द पिक्चर्स डुईंग. इथे चित्रे दाखवले आहेत. या चित्रात व्यक्ती काय काय करत आहेत ते तुम्ही सांगाल का. इथे पहा, हे पहिलं पिक्चर दिसतंय. कशाचं दिसतंय तर एक व्यक्ती सायकलमध्ये हवा भरते. दुसरं पिक्चरमध्ये मुलगी फुगा फुगवत आहे. आणि तिसरा पिक्चर कशाचा आहे तर कारमध्ये टायरमध्ये एक व्यक्ती हवा भरत आहे. ओके. सेकंड, ट्राय धिस. इथे एक एक्सपेरिमेंट करून पाहायचं आहे आपण. टेक वॉटर इन अ बिग कंटेनर. एका मोठ्या कंटेनरमध्ये किंवा बकेटमध्ये इथे दाखवल्याप्रमाणे पाणी घ्यायचं आहे. टेक अ स्मॉल नॅरो कंटेनर. त्यानंतर एक छोटं भांडं घ्यायचं आहे. होल्ड इट अपसाइड डाऊन ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. आणि तो उलटा सरफेसवर, पाण्याच्या सरफेसवरती उलटा करायचा आहे. इथे पिक्चरमध्ये दाखवले त्याप्रमाणे. अँड विदाऊट टिल्टिंग इट, म्हणजेच टिल्टिंग इट म्हणजे तो तिरपा न होता तो व्यवस्थित प्लेन असा पाण्याच्या सरफेसवर उलटा ठेवायचा आहे. पुश इट डाऊन इन टू द वॉटर. आणि हळूहळू तो पुश करायचा आहे. नाऊ अलाव इट टू टिल्ट. आणि आता तो हळूहळू तिरका करायला सुरुवात करायची आहे. व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसेल. बबल्स राईज ॲट वन्स टू द टॉप. ज्यावेळी आपण टिल्ट म्हणजे तिरपा करायला सुरुवात करू, इथे पहा सेकंड पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. ज्यावेळी हे आपण भांडं थोडंसं तिरकं केलं त्यावेळी इथे काय दिसत आहेत, हे छोटे छोटे बबल्स वरती पाण्याच्या सरफेसवर यायला दिसत आहेत. या बबल्स राईज ॲट वन्स टू द टॉप. व्हॉट डज धिस टेल्स, यावरून काय सांगता येईल आपल्याला. एअर इज लायटर दॅन वॉटर. हवा काय आहे, पाण्यापेक्षा हलकी आहे. आणि हलकी असल्यामुळंच काय होतं आहे, ती पाण्याच्या सरफेसवर बबल्सच्या रूपामध्ये वरती येते. सो एअर बबल्स राईज टू द टॉप ॲज सून ॲज द कंटेनर इज टिल्टेड. त्यामुळं ज्यावेळी आपण कंटेनर तिरका करू त्यावेळी भांड्यात जी हवा असते ती हवा या पाण्याच्या सरफेसवर बबल्सच्या रूपामध्ये बाहेर पडते. कारण हवा ही काय असते, हलकी असते पाण्यापेक्षा. It means that there was air even in the container that appeared to be empty. त्यामुळे आपल्याला काय लक्षात आलं तर या कंटेनरमध्ये, म्हणजे जो आपण भांडं आतमध्ये घेतलेलं आहे उलटं करून भांडं जे घेतलेलं आहे छोटं, त्या भांड्यामध्ये जरी काही नसलं, ते रिकामं भांडं असलं तरी त्यामध्ये हवा असते. हे आपल्याला या एक्सपेरिमेंटवरून कळतंय. ओके, अंडरस्टँड. लेट्स सी नेक्स्ट पॅरा. देअर इज एअर ऑल अराउंड अस. हवा ही सर्वत्र असते. इट इज प्रेझेंट इवन इन प्लेसेस दॅट ॲपियर टू बी एम्प्टी. आणि हवा जिथं आपल्याला वाटते की बाबा इथं रिकामी जागा आहे, आपल्याला असं रिकामी जागा वाटली तरी त्या रिकाम्या जागेमध्ये सुद्धा हवेचं वास्तव्य असतं. देन हाऊ फार अराउंड अस डज ही एअर स्प्रेड. मग ही हवा किती लांबपर्यंत पसरलेली आहे. आता त्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट पाहूया. टेक लार्ज शीट्स ऑफ एनी वेस्ट पेपर. आता वेस्ट पेपर घ्यायचे, रद्दी पेपर घेतले तरी चालतील. आणि त्याचे ऑर ऑप्टेन ओल्ड न्यूजपेपर ऑफ अबाउट 1 month अँड टियर ईच ऑफ शीट्स इन टू 4 pieces. किंवा रद्दीचे पेपर घ्यायचे आणि ते काय करायचे आहेत, फाडायचे आहेत. टियर म्हणजे फाडणे. छोटे छोटे चौकोनी पीस करून ते फाडायचे आहेत. नाऊ प्लेस दिस शीट्स ऑफ पेपर वन ॲट टाईम इन अ पाईल ऑन द फ्लोअर. आणि ते असे एकमेकांवरती ठेवून फरशीवर ठेवायचे आहेत. आता इथे दाखवल्याप्रमाणे इथे पिक्चरमध्ये एकमेकांवर असे हे शीट्स आपण जे फाडलेले आहेत चौकोनी आकारामध्ये ते ठेवायचे आहेत. ॲज द पाईल ग्रोज ऑब्झर्व द डिफरन्स दॅट कॅन बी सीन इन द लेयर्स ऑफ पेपर ॲट द टॉप ऑफ द पाईल अँड दोज नियर द फ्लोअर. आता इथं जर पेपरचा असा गठ्ठा ठेवला तर आपल्याला काय लक्षात येईल, आपल्याला काय दिसेल तर खाली गठ्ठ्यामध्ये असणाऱ्या पेपर्स आणि वरच्या पेपर्समध्ये काहीतरी बदल जाणवेल. तर तो काय जाणवेल. When all the sheets have been placed
ऑब्झर्व द डिफरन्स इन द अप्पर अँड लोअर लेयर्स ऑफ द पेपर्स. म्हणजे हे ज्यावेळी आपण पेपर्स फ्लोअरवर ठेवू एकमेकांवरती, त्यावेळी खालच्या पेपर्समध्ये आणि वरच्या टॉपवर असणाऱ्या पेपर्समध्ये काहीतरी डिफरन्स दिसेल. व्हॉट डू यू सी? तो काय असेल? ॲज वी प्लेस मोर अँड मोर पेपर्स ऑन द पाईज, जसे आपण जास्तीत जास्त पेपर ठेवू, द शीट्स ॲट द लोअर लेवल आर प्रेस्ड डाऊन बाय द शीट्स अबाव देम. जास्त पेपर्स ठेवल्यामुळं खालच्या साईडला जे पेपर्स आहेत फ्लोअरच्या साईडला, ते काय होणार आहे? प्रेस्ड डाऊन, ते एकमेकांवर दबले जाणार आहेत. द डिस्टन्स बिटवीन द पेपर्स ऑफ द लोअर पार्ट ऑफ द पाईज बिकम्स लेस. त्यामुळं खालच्या बाजूला असणाऱ्या पेपर्समधलं डिस्टन्स हे कमी असणार. व्हाईल द पेपर्स इन द अप्पर पार्ट ऑफ द अप्पर पार्ट ॲपियर टू बी फर्दर अपार्ट. त्या मानाने वरच्या पार्टवर असणाऱ्या पेपर्समधलं अंतर किंवा डिस्टन्स हे कमी हे जास्त असणार आहे. अंडरस्टँड? आपण एकमेकांवर ज्यावेळी शीट्स ठेवू त्यावेळी खालच्या भागामध्ये काय होणार आहे? पेपर्स एकमेकांवरती दबले जाणार, त्यामुळं खालच्या पेपर्समध्ये अंतर कमी राहणार आणि वरच्या पेपर्समध्ये अंतर हे जास्त राहणार आहे. ओके, व्हॉट दिस टेल अस? हे आपल्याला काय सांगत आहे? द नियरर अ शीट ऑफ पेपर इज टू द फ्लोअर, द ग्रेटर इज द नंबर ऑफ पेपर्स अबाव इट. इट मीन्स दॅट द लोअर लेयर बिअर्स मोर वेट दॅन द अप्पर लेयर्स ऑफ पेपर. याचा अर्थ काय? तर खालच्या बाजूच्या पेपर्समध्ये जास्त वेट पेलण्याची क्षमता आहे कम्पेअर टू द अप्पर लेयर्स. त्या मानाने वरच्या पेपर्समध्ये क्षमता जी आहे वेट पेलण्याची ती कमी आहे. ओके, द ॲटमॉस्फिअर. आता ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? तर वातावरण. वातावरण कशाला म्हणतात पाहूयात. द अर्थ ऑन विच वी लिव्ह इज राऊंड इन अ शेप लाईक अ बॉल. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीचा शेप कसा आहे? राऊंड शेप आहे. म्हणजेच कशासारखा आहे? तर बॉलसारखा आहे. देअर इज एअर ऑल अराउंड द अर्थ. आणि या अर्थमध्ये काय आहे? सर्वत्र हवा आहे, एअर आहे. दिस कवरिंग ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअर. तेच हवेचे आवरण जे पृथ्वीभोवती आहे, ह्या हवेच्या आवरणालाच काय म्हणतात? ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण असं म्हणतात. अंडरस्टँड? पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. ॲज वी गो फार्दर फ्रॉम द अर्थ द लेयर्स ऑफ एअर बिकम थिनर. आणि आपण जसं पृथ्वीपासून दूर जाऊ तसं हे पृथ्वीचं आवरण हे विरळ होत जातं. The layer of air closest to the earth are very close to each other, while the ones at higher levels are not so close. The air it at greater heights is rare. याचा अर्थ हाच की आपण जसं पृथ्वीपासून दूर जाऊ तसं हवेचं आवरण हे विरळ होत जातं. अंडरस्टँड? नेक्स्ट एक्सपेरिमेंट. ट्राय दिस. टेक अ स्लाइटली डीप डिश लाईक अ सॉसर. एक स्लाइटली डीप म्हणजेच बशीसारखी एक डिश घ्यायची आहे. स्टँड ए कॅन्डल ॲट इट्स सेंटर. त्याच्या बरोबर मध्यभागी सेंटरला एक कॅन्डल ठेवायचे आहे. फिल द वॉटर इन द डिश. या डिशमध्ये पाणी भरायचं आहे. लाईट द कॅन्डल. आता कॅन्डल पेटवायची आहे. नाऊ प्लेस ए ग्लास टम्बलर ओव्हर द कॅन्डल. ग्लासच्या आकाराचा किंवा साईजचा एक भांडं घ्यायचं आहे आणि ते काय करायचं आहे? त्या कॅन्डलवरती उपडं ठेवायचं आहे. इथं सेकंड पिक्चरमध्ये दाखवलं त्याप्रमाणे. व्हॉट डू यू सी? आता तुम्हाला काय दिसेल? सून द कॅन्डल गोज आउट अँड द लेवल ऑफ वॉटर इनसाइड द टम्बलर रायझेस अप टू अ सर्टन लेवल. जसं आपण सून द कॅन्डल गोज आउट अँड द लेवल ऑफ वॉटर इनसाइड द टम्बलर राईज अप. ज्यावेळी आपण ग्लास उपडा ठेवू त्या कॅन्डलवर, पटकन ती कॅन्डल विझून जाईल आणि काय होणार आहे? त्या कॅन्डलमध्ये त्या ग्लासमधील पाण्याची वॉटर लेवल आहे इथं पिक्चरमध्ये दाखवले त्याप्रमाणे ती काय होणार? थोडी वाढणार आहे. राईज अप ॲट अ सर्टन लेवल. एका थोड्या लेवलपर्यंत ती वाढणार आहे. वाय डज दिस हॅपन? हे असं का घडलं? वन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर हेल्प्स बर्निंग. आता या हवेतील असा एक घटक आहे की जो काय करतो? ज्वलनासाठी. बर्निंग म्हणजे ज्वलनासाठी मदत करतो. ॲज इट गेट्स अप यूज्ड अप. आणि तो काय केला आहे? पूर्णपणे त्या ग्लासमध्ये होता तोपर्यंत तो वापरला गेला आहे. वॉटर रायझेस इन
द टम्बलर आणि पाण्याची लेवल वाढलेली आहे. व्हेन दॅट कॉन्स्टिट्युएंट्स इज फिनिश्ड आणि एका थोड्या वेळानंतर काय होणार आहे, या ग्लासमध्ये असणारी सर्व तो कॉन्स्टिट्युएंट जो ज्वलनासाठी मदत करत असतो तो काय होणार, थोड्या वेळाने संपून जाणार आहे आणि त्यामुळं काय होणार, ती कॅन्डल विझणार. द कॅन्डल गोज आउट द वॉटर लेवल टू स्टॉप रायझिंग आणि त्यामुळं वॉटर लेवलसुद्धा कॅन्डल विझल्यामुळं काय होणार आहे, वॉटर लेवलसुद्धा राईज होण्याचं थांबणार आहे. कळालं का? ओके, लेट्स सी नेक्स्ट पॅरा. दिस कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर दॅट हेल्प्स बर्निंग इज कॉल्ड ऑक्सिजन गॅस. हा जो घटक आहे जो ज्वलनासाठी मदत करतो त्या घटकाला काय म्हटलेलं आहे, तर ऑक्सिजन गॅस असं म्हटलेलं आहे. द अर्थ्स ॲटमॉस्फिअर इज मेड ऑफ एअर. पृथ्वीचं जे वातावरण आहे पृथ्वीवरचं ते कशानं बनलेलं आहे, तर हवेनं बनलेलं आहे. द सर्कल इन धिस पिक्चर शोज ऑल द एअर इन द ॲटमॉस्फिअर. आता एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे इथं. या सर्कलमध्ये जे काही दाखवलेलं आहे ते पूर्ण सर्व हवेचं आहे. इन द ॲटमॉस्फिअर वातावरणातील हवा आहे. इफ वी डिवायडेड द सर्कल इंटू 5 इक्वल पार्ट्स. आपण जर या सर्कलचे 5 समान भाग केले, इथे 5 समान भाग केलेले आहेत पहा, तर देन द ऑक्सिजन इन द एअर विल बी इक्वल टू 1 ऑफ द पार्ट. तर ऑक्सिजनची जी लेवल आहे या ॲटमॉस्फिअरमध्ये ती बरोबर 1 पार्ट ऑफ इट असं आहे. म्हणजे बरोबर हा एक पार्ट हा ऑक्सिजन लेवलचा आहे. अपार्ट फ्रॉम ऑक्सिजन देअर आर अदर गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर. जसा हा ऑक्सिजन गॅस आहे त्याचप्रमाणे आणखीन इतरही गॅसेस आहेत. विच कुड दोज बी. ते कोणते आहेत, द ऑक्सिजन इन द एअर यूज्ड बोथ फॉर बर्निंग ॲज वेल ॲज रेस्पिरेशन. आता ऑक्सिजनचा उपयोग आपल्याला कळाला की कशासाठी, तर बर्निंगसाठी म्हणजे ज्वलनासाठी. आपण या एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलेलं आहे. तर ज्वलनासाठी मदत करतो आणि दुसरा आपल्याला श्वसनासाठीही ऑक्सिजनची गरज असते. हे 2 उपयोग आहेत. विच आर द अदर युजेस ऑफ एअर यू नो अबाउट. तर आणखीन काही युजेस तुम्हाला माहिती आहेत का ऑक्सिजनचे. यू हॅव लर्न दॅट द गॅस दॅट फिजेस आउट ऑफ सोडा वॉटर इज कार्बन डायऑक्साईड. तुम्ही शिकला आहात की ज्यावेळी आपण सोडा वॉटरची बॉटल फोडतो त्यावेळी तो पटकन गॅस त्यातून बाहेर पडतो. फिजेस म्हणजे बाहेर येणे. तर तो कोणता असतो, तो कार्बन डायऑक्साईड असतो. दिस गॅस इज प्रेझेंट इन द स्मॉल क्वांटिटीज इन द एअर टू. आणि हाही गॅस हवेमध्ये थोड्या प्रमाणामध्ये असतो. यू हॅव ऑल्सो लर्न दॅट प्लांट्स मेक देअर फूड युझिंग एअर अँड वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. तसेच वनस्पतीही जे अन्न बनवतात ते कशाचा यूज करून, तर हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश यांचा वापर करून अन्न बनवतात. वेन प्लांट्स मेक देअर फूड दे यूज द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. आता इथे कार्बन डायऑक्साईडचे युजेस सांगितलेत आणि इथे कार्बन डायऑक्साईड सोडा वॉटरमध्ये यूज केला जातो. आणि सेकंड म्हणजे प्लांट्सनासुद्धा कार्बन डायऑक्साईडची गरज असते. दे युजेस द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर.